ही का मागणी होती आहे याचं मूळ कारण आम्हाला लक्षात आलं आणि हैदराबाद गॅझेट नेमकं काय सांगताना दिसतंय हे तुम्ही समजावून सांगितलं। सिद्धार्थ शिंदेजी, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामधील सर्वच मराठ्यांना आरक्षण मिळणार असा विश्वास जरांगेंनी व्यक्त केलेला आहे, मात्र हा विश्वास सार्थकी आहे असं आपल्याला वाटतं का? बघा, हा कालचा जो GR आहे, जो आपल्याला दाखवण्यात आला, आता आज तो ऑफिशियली पब्लिश झालाय का नाही माहित नाही। मंत्री महोदय म्हणले होते आज किंवा उद्या तो पब्लिश होईल। हा GR फक्त मराठवाड्यातल्या 5 जिल्ह्यांपुरता आहे। बरोबर आहे। आणि हे हैदराबाद गॅझेट संबंधी आहे आणि त्याची सुरुवातच आहे। ह्याची कार्यप्रणाली कशी असेल, हैदराबाद गॅझेट कसं इम्प्लिमेंट केलं जाईल आणि त्याच्यात प्रीफेसमध्ये त्यांनी ह्याच्यात दिलंय की काय मराठवाडा कसा भाग आहे वगैरे, ते लिगली त्यांना द्यावं लागतं। आणि मग शेवट शासन निर्णयमध्ये त्यांनी 3-4 पॉइंट दिलेले आहेत। ते पॉइंट आता एवढ्या वेळेस आपण सगळ्यांना सांगितलेत आणि ते सगळ्यांना माहीत झालेले आहेत तुमच्या चॅनल्सच्या थ्रू। तर आता ह्याचं इम्प्लिमेंटेशन कसं आहे की आता जर तो GR प्रदर्शित झाला, म्हणजे ऑफिशियली रिलीज झाला, तर त्याच्यावर काम सुरू होईल ज्या GR प्रमाणे। त्याच्यानंतर लगेचच प्रदर्शित झाल्या कोणाला जर ह्याच्यात कोर्टात जायचं असलं तर ते कोर्टात जाऊ शकतात, रिट पिटिशन मध्ये हायकोर्टात। आणि हायकोर्टात काय होऊ शकतं, हायकोर्ट एक तर नोटीस इश्यू करू शकतं महाराष्ट्र गव्हर्नमेंटला, त्यांचा जो GR आहे, किंवा ते नोटीस आणि स्टे देऊ शकतं। म्हणजे आम्ही नोटीस पण इश्यू करतोय महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आणि स्थगिती देतोय GR ला, किंवा तिसरं ऑप्शन ते डिसमिस करू शकतं पूर्ण मॅटर। तर असं काय होणार नाही। GR मध्ये जे कोण जातील त्याच्यात एखाद्या वेळेस महाराष्ट्र सरकारला नोटीसच इश्यू होईल, त्यांना लेखी म्हणणं त्यांचं मांडावं लागेल, पण GR वर तुर्तास स्थगिती एकदम मिळणार नाही माझ्या मते। आणि मग GRचं काम पुढे सुरू होईल, कोर्टात प्रकरण प्रलंबित राहील, त्याच्यात वेगळं प्रोसिडिंग्स चालू राहतील, पण GR आता आज बघा, काल हा GR होता मराठा समाजासंबंधी, तर ओबीसी समाजामध्ये थोडं लोकांमध्ये एक अस्वस्थता आली होती। तर आज एक नवीन GR महाराष्ट्र सरकारने ओबीसी समाजासाठी केलेला आहे। पण त्याच्यात काय, 12 मंत्र्यांची उपसमिती नेमलेली आहे आणि जे काय प्रश्न असतील ओबीसी समाजाचे ते कसे स्ट्रीमलाईन करता येतील, शिक्षण, नोकऱ्या याच्या संबंधी ती समिती बघणार आहे। तर आता काल जर लोकांना वाटत असलं मराठा समाजाच्या फेवरमध्ये हा GR आहे कालचा, तर आजचा एक ओबीसीसाठी पण GR आलेला आहे। आणि कालच्या GR प्रमाणे काही हजारांमध्ये किंवा लाखांमध्ये मराठा बांधव यांना मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हे सर्टिफिकेट मिळू शकतील आणि मग त्याला व्हॅलिडिटी झाल्यावर त्यांचा ओबीसी मध्ये समावेश होईल। आता मी कसं मानतो की जर ह्याचा इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित झालं आणि जर पहिलं प्रमाणपत्र कोणाला मिळेल, मग ती लाईन सुरू होईल, तरच मी मानेल की हा सक्सेस झालेला आहे। तर आता मराठा बांधवांनी त्यांचे डॉक्युमेंट सगळे एकत्र करावे लागतील आणि कागदोपत्री जी लढाई आहे ती आता सुरुवात होईल। त्याच्यात पण लेयर्स आहेत वेगवेगळे। तर आता इथून पुढे बघू काय होतं। नक्कीच सिद्धार्थजी, त्या लेयर्स नेमक्या काय ते मी आपल्याकडून समजून घेणार आहे। मंगेश ससाण्यांना पुढचा प्रश्न। मंगेशजी, मराठा आंदोलनाची धूळ अद्याप खाली बसत नाही, तोच ओबीसी समाजाच्या आक्रमक होण्याची नेमकी कारणं काय आहेत? आज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन निदर्शनं का करावी लागली? आंदोलन का पुकारलं जाण्याची शक्यता आहे? GR निघालेला आहे, ओबीसींना नेमकं